सज्जन श्रोते हो, चांगदेव 65 हा ग्रंथ अगदी लहान म्हणजे 65 होया असलेलाच आहे. अर्थात त्यामध्ये तत्वज्ञानाचं वेदांताचं सर्व सार सामावलेलं आहे. आणि या ग्रंथाला संत वाङ्मयातील तेजस्वी रत्न असं म्हटलं जातं. शाब्दे परेच निष्णातः, म्हणजे परा म्हणजे परतत्व, परतत्व किंवा परावाणी जी आहे त्या परावाणीमध्ये जो निष्णात आहे किंवा परावाणी ज्याला लाभली तोच या चांगदेव 65चं जरी फार 65 ओव्या असल्या तरी त्याचं महत्व परातत्वज्ञान ज्याला कळलं त्यालाच कळू शकतं. म्हणून शाब्दे परेच निष्णातः, म्हणजे जे परतत्व आहे त्या परतत्वाच्या शब्दामध्ये, खरं तर परतत्व निशब्द आहे, ते निशब्द परतत्व जे आहे ते जो जाणतो तोच परावाणीचा जो निष्णात असा ज्ञानेश्वर माऊलींसारखा संत श्रेष्ठ, त्याने खरं तर चांगदेवाला जेव्हा ज्ञानेश्वरांकडून अनुग्रह प्राप्त करावा असं वाटलं, परंतु चांगदेव तर वयाने आणि अर्थातच योग सामर्थ्याने मोठे, त्यामुळे त्यांना प्रश्न असा पडला की आपण ज्ञानेश्वरांना भेटायला जाताना आणि त्यांचा अनुग्रह आपल्याला मिळावा अशी जरी आपल्याला स्फूर्ती झाली तरी आपण ज्ञानेश्वरांना नमस्कार म्हणावं का त्यांना आशीर्वाद द्यावा. कारण एका बाजूला ते योग महर्षी आहेत आणि योगामध्ये निष्णात आहेत, परंतु ज्ञानेश्वरांच्या अनुग्रहासाठी ज्ञानेश्वरांकडून प्राप्त होणाऱ्या निशब्द अशा आत्मज्ञानासाठी ते आतुर आहेत. अशा वेळेला अनुग्रह ज्याच्याकडून मिळवायचा त्याला नमस्कार तर केला पाहिजे, तो न करावा तरी पंचायत, आणि करावा तरी आपण तर फार मोठे योग निष्णात असल्यामुळे नमस्कार करावा म्हणावा तरी सुद्धा अहंकार आड येतो. अशा वेळेला ज्ञानेश्वरांकडून अनुग्रह मिळावा अशी स्फूर्ती झालेले चांगदेव जेव्हा ज्ञानेश्वरांप्रती येतात तेव्हा खरे तर ज्ञानेश्वरांना ते कोरेच पत्र पाठवतात आणि त्या कोऱ्या पत्राला उत्तर म्हणून हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढे जाऊन चांगदेव मुक्ताबाईंचे शिष्य बनतात आणि कृतार्थ होतात. तर हे जे चांगदेव महाराज आहेत ते तापी तीरावर वसून होते आणि ते 1400 वर्ष मृत्यूला दूर ठेवलेले, म्हणजे 1400 वर्ष आयुष्य ज्यांना मिळालं असे ते महान योगी होते. त्यांना सुद्धा ज्ञानेश्वरांची कीर्ती ऐकून त्यांचा अनुग्रह घ्यावा असा वाटला, परंतु ज्ञानेश्वरांना नमस्कार द्यावा का ज्ञानेश्वरांना आशीर्वाद द्यावा या त्यांच्या भूमिकेमुळे, आशीर्वाद द्यावा म्हणावं तर त्यांना ज्ञानेश्वरांचा अनुग्रह हवाय आणि नमस्कार करावा म्हणावं तर आपण 1400 वर्ष योग सामर्थ्याने मृत्यूला दूर ठेवलं, हा अहंकार आड येतो. अशा परिस्थितीत सुद्धा ते ज्ञानेश्वरांना भेटायला गेले आणि त्यांनी कोरा कागद ज्ञानेश्वरांना पाठवला. ज्ञानेश्वरांना चांगदेवांचा भाव कळला किंवा चांगदेवांमधले लपलेला अहंकार कळला, तरी सुद्धा ज्ञानेश्वरांनी चांगदेवाचं महत्व लक्षात घेऊन त्याला अर्थातच अनुग्रह दिला आणि तो अनुग्रह जो आहे तो चांगदेव 65 या ग्रंथामध्ये आहे. तर आता सुरू करूया. श्रीमन महागणाधिपतये नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरु गणेशनाथाय नमः. गणपतीला, सरस्वतीला आणि अर्थातच हे स्वामी स्वरूपानंदांनी चांगदेव 65चं केलेलं हे त्यांच्या पद्धतीने रूपांतर आहे, म्हणून त्यांनी सद्गुरु गणेशनाथ महाराज त्यांना वंदन केलेलं आहे. म्हणून गणपतीला, सरस्वतीला आणि स्वामी स्वरूपानंद आपले गुरु योगाचार्य सद्गुरु गणेशनाथ यांना नमस्कार करून चांगदेव 65 त्यांच्या भाषेत मांडत आहेत. स्वामी स्वरूपानंद अर्थात मूळ ज्ञानेश्वरांचंच तत्वज्ञान स्वरूपानंदांनी सोप्या पद्धतीने 65 ओव्यामध्ये आणलेले आहेत. स्वस्ती श्री वटेश चांग देवा साच ओसी तू आत्माच संसिद्ध. स्वस्ती श्री वटेश, वटेश म्हणजे शंकराचं नाव आहे, तो शंकर
महादेव तुझ्यावर कृपा करो. चांगदेवा साच होसी तू आत्माच स्वयंसिद्ध. हे चांगदेवा, तू खऱ्या अर्थाने स्वसिद्ध आत्माच आहेस. आत्मरूप जेव्हा लपवण्यार आहे तेव्हा दावित आहे जगद्भासा. जेव्हा आत्मा लपलेला असतो तेव्हाच तो जगाचा आभास निर्माण करतो. मग स्वभावे ते प्रकटता पूर्ण टाकीते गिळोनी भासासी त्या. आणि नंतर एकदा विश्व प्रकट झालं, स्वभावाने म्हणजे आत्मभावाने विश्व प्रकट झालं की जगाचा भास गिळल्यासारखा होतो. आणि जो जगाचा भास आहे ते जग प्रत्यक्षात असल्यासारखं वाटतं. जो जो आत्मरूप दिसो लागे स्पष्ट, होय तो तो नष्ट जगद्रूप. जो जो आत्मरूप दिसो लागे स्पष्ट, होय तो तो नष्ट जगद्रूप. जो जो आत्मा असतो तो स्पष्ट दिसू लागतो. आणि तो जेव्हा स्पष्ट दिसू लागतो तेव्हा जगद रूपाने तो दिसतो आणि आत्मरूपाने लपून राहतो. आणि राहे जो जो स्वभावे लपवणं, तो तो जगत भान होऊ लागे. म्हणजे आत्मा स्वभावाने लपलेला असतो तेव्हा त्याला जगाचं भान येतं. आणि जगाचं भान येऊन जगनिर्मिती होते तेव्हा आत्मा पाठी लपून जातो. म्हणजे एकोहम बहुश्याम प्रजायेय. आत्मा जेव्हा लपून होता तेव्हा बहुश्याम व्हावं असं वाटलं आणि तो जगरूपाने प्रकट झाला. आणि तो जगरूपाने प्रकट झाला तेव्हा जगाच्या मुळाशी तो आत्मरूपाने लपला. ओळी क्रमांक 5 झाली. प्रकटेना किंवा राहेना लपवण, स्वभावे निर्गुण आत्मतत्व. स्वभावे म्हणजे आपल्या ठाई आत्मतत्व हे निर्गुण निराकार आहे. त्यामुळे ते प्रकट असंही नाही, लपून राहतं असं नाही. तर प्रकट होणे आणि लपणे हे त्याचं उलट सुलट वर्तन नेहमीच चालू असतं. आत्मतत्वासी हे स्पर्शती ना गुण, ते तरी संपूर्ण जैसे तैसे. म्हणून लपावे छपावे आणि उघड व्हावे असा लपाछपीचा गुण जो आहे तो प्रत्यक्षात आत्मतत्वाला स्पर्श करत नाही. आत्मा स्वभावताच संकल्प करून जग निर्माण होतो. आणि जग निर्माण झालं की ज्या जगाच्या माशी आत्मा लपलेला असतो, लपलेला आत्मा आणि भासणारे जग आणि लपलेला आत्मा, मुळाशी लपलेला आत्मा आणि वर दिसणारे जग हे नेहमीच स्वभावतः आत्म्याचा जो स्वभाव आहे त्याचा जो स्थायी भाव आहे त्यानुसार हे सर्व चालू असतं. परंतु कुठलाही गुण आत्म्याला स्पर्श करत नाही. आत्मतत्व एक नटे नानाकारी, ऐसे भासे तरी अविकार. आत्मतत्व एकच आहे, ते नाना आकारात लपलं, ते नाना प्रकारे नाना आकारे नाना गुणात दिसलं नटलं तरी सुद्धा ते स्वतः अविकारी असतं. काय सांगो फार न होवोनी काही, सर्व काही होई एकची जे. आता तुला अधिक काय सांगू, काही न होता जे मुळातच सर्व आहे असं ते आत्मतत्व. सोने पणा लागी न येता चिवणे, सोन्याची ते लेणे होय जैस. सोन्याला उणे पण न येता, सोन्यामध्ये न्यून निर्माण न होता सोनच लेणं म्हणून अलंकार म्हणून उठावं, तसं हे आत्मा आणि जग यांचं नातं आहे. न मोडता तैसे अविनाशी पण होय जे आपण जगद्रूप. आत्मतत्व आपलं अविनाशित्व, आपलं अमर्त्यत्व न सोडता जगरूप धारण करतो. तरंगाचे वस्त्र न फेडिता जैसे उदकते असे स्पष्टत्वेची. म्हणजे तरंग किंवा लहरी यांचं जे वस्त्र आहे ते न फेडता सुद्धा स्पष्टपणे उदक हे उदक म्हणूनच राहतं. तसा जगद्रूपी वस्त्र असून सुद्धा आत्मा हा स्पष्टपणे आत्मा म्हणूनच राहतो. त्याला त्या वस्त्राशी खऱ्या अर्थाने देणं घेणं काही असतं असं नाही. 13 तैसे न होनी स्वरूपेची होत, विश्वाही सकट सर्व काही. तसंच काही न होता सुद्धा स्वरूपच विश्वासकट सर्व दिसू लागतं. नाना धूली कण उठले म्हणून, काय पृथ्वी पण लोपे त्यांचे. पृथ्वीवरची धुळीचे कण जर वादळामुळे उठले आणि पृथ्वी धुलीकणाने भरून गेली तरी सुद्धा ते धुलीचे कण म्हणजेच पृथ्वीच त्यामध्ये सार सर्वस्व आहे. म्हणजे धुळीचे कण हे दुसरं दिसतं काही नसून पृथ्वीच असते. तैसे स्वभावे ह्या विश्वाचे स्फुरण, टाकीना झाकोन ज्या लागी. तसंच हे विश्वाचे स्फुरण जरी झालं तरी आत्म्याला हे विश्वस्फुरण
झाकू शकत नाही, त्याला ते पांघरून घालू शकत नाही. 16 कली पूर्ण झाला म्हणून काय झाकोळून जाय चंद्र. 16 कलाने पूर्ण झाला म्हणून चंद्र झाकोळला जातो का, लपला जातो का, लपला जातो का? किंवा दीपपण पावला म्हणून अग्नी झाला भिन्न म्हणो एका. म्हणून दिव्याच्या रूपाने प्रकाश जरी दिसला तरी अग्नीमध्ये भिन्नत्व आलं असं नाही. शेवटी अग्नी आणि दीप ही एकच प्रकाश धारा आहे किंवा हा एकच प्रकाश आहे. म्हणून ही अविद्या वस्तुता जी नाही, निमित्त जी होई दृश्याभास, म्हणून अविद्या. अ म्हणजे नाही, विद्या म्हणजे विद म्हणजे जी, आणि या म्हणजे जाणीव. विद म्हणजे जाणीव आणि या म्हणजे जी. अविद्या अ नाही, विद जाणीव या जी. जाणीव नाही ती म्हणजे याचा अर्थ अविद्या. म्हणजे जिला अस्तित्व नाही, विद्यमानता नाही, अशी अविद्या जी मुळात नसतेच, ती दृश्याच्या निमित्ताने भास म्हणून दिसली तरी दृश्य किंवा आभास ही अविद्या आहे. म्हणजे त्याला विद्यमानता नाही, अस्तित्व नाही. म्हणून दृश्य भासामुळे जरी अविद्या वाटली तरी सुद्धा प्रत्यक्षात अविद्येला आत्म्याच्या ठाई कोणतेच स्थान नाही. दाखोवी ती दृश्य द्रष्ट्यादी त्रिपुटी, असे आत्मस्थिती जैसी तैसी. द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी जरी दाखवली गेली तरी आत्मा त्याचे ठाई अखंडच असतो. लुगडे हे नाव वस्त्रासी देवोत, परी ओतप्रोत तंतूची ते. वस्त्राला लुगड असं नाव दिलं तरी लुगड म्हणून सरते शेवटी सर्व कापसाचे धागेच आहेत. किंवा घटाधिक मृत्तिकेची भांडी, मृत्तिका उघडी परी त्यात. त्याच पद्धतीने अनेकानेक भांडी घट मृत्तिकेची जरी असली तरी सर्व भांडी म्हणजे अखेरीस अखेरीस मृत्तिकाच आहे. तैसे द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी ओलंडून ज्ञप्ती मात्र रेखा. तशीच द्रष्टा दृश्य दर्शन त्या 3 अवस्था ओलांडल्यानंतर केवळ आणि केवळ ज्ञान प्रकाश ज्ञप्ती आत्मप्रकाशच शिल्लक राहतो. हेचे आत्मरूप द्रष्टा दृश्य मिसे एकलीचे असे ओतप्रोत. तेच द्रष्टा आणि दृश्य निमित्ताने एकले आत्मरूप म्हणून असते. दिसोत की नाना भूषणे विभिन्न, एकची सुवर्ण असे जैसे. ना तरी तो जैसा अवयवी एक, भासती अनेक गात्रे जरी. अनेक नाना भूषणे अनेकविध भूषणे अलंकार दिसले तरी सुवर्ण एकच असतं. तसंच 36 तत्वाला देह असला, अनेकानेक गात्रे अवयव असले तरी सुद्धा शरीर हे एकच असतं. तैसे शिवाहून पाषाणापर्यंत भासरे पदार्थ जरी नाना, तरी तयाची या स्वरूपेती देख. प्रकाशेत एक चिद वस्तू. तसंच शिवापासून पाषाणापर्यंत अनेक पदार्थ भासले तरी त्या सर्वांना स्वरूप म्हणून एकच चैतन्य वस्तू प्रकाशित करते. नाना चित्राभास भिंतीवरी भासे, परी एक असे भिंतची ती. जगद रूपे तैसी प्रकाशते साच, एकचित वस्तूचा अंतर्बाह्य. अनेक चित्रांची ज्याला फ्रेम्स म्हणतात त्या भिंतीवर लावलेल्या असल्या तरी भिंत एकच असते. तसंच जगद्रूप प्रकाशाने हे संपूर्ण विश्व भरल्यासारखं वाटलं तरी प्रकाश म्हणून चैतन्य म्हणून अंतर्बाह्य एकच आत्मा आहे. बुळा माझी गोडी कोंदोनिया राही, जैसी न होता ही ढेपाकार. तैसी जगा माझी न होनी जग, प्रकाश ते सांग चिद वस्तूच. गुळामध्ये गोडी असते, गोडी भरलेली असते. जैसी न होता ही ढेपाकार. गुळाची ढेप असो किंवा गुळाचा खडा असो, गुळाची ढेप झाली नाही आणि गुळाचा खडा असला तरी सुद्धा गुळामध्ये तीच गोडी असते जी तुकड्यामध्ये असते, जी ढेपेमध्ये असते. म्हणून गुळाच्या खड्यांची ढेप झाली नाही तरी गुळामधील गोडी आणि गुळाच्या ढेपेतील गोडी एकच असते. एकच गोडी सर्वत्र भरलेली असते. तैसी जगा माझी न होनी जग, प्रकाश ते सांग चिद वस्तूच. तसाच जगामध्ये जग न होता सुद्धा चैतन्य वस्तू आत्मवस्तूच प्रकाशत असते. येथे स्पष्टत्वास वस्त्र ते साचार, घडीचा आकार घेऊन या. विश्वरूपे तैसी स्फुरत असे देख, एकलीची एक ज्ञान वस्तू. येथे स्पष्टत्वाच वस्त्र ते साचार, घडीचा आकार घेऊन या. वस्त्राला घडी असली
तरी घडी मोडल्यानंतर स्पष्टपणे ते केवळ वस्त्रच असतं. त्याच पद्धतीने विश्वरूप दिसलं तरी एकच ज्ञप्ती रूप ज्ञान वस्तू आत्मवस्तूच इथे प्रकाशत असते. तर या अशा एकूण 15 ओव्या झाल्या. उर्वरित ओव्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहू. आणि आज एक 2 किंवा 3 निरूपणामध्ये ही चांगदेव 65 पूर्ण होईल. आज इथे 15 ओव्या झाल्या. आज इथेच थांबतो. पुढील ओव्या पुढील 2 भागात पाहू. तोपर्यंत सर्वांना शुभ दिन आणि अर्थातच धन्यवाद देतो.